नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय मोहना कारखानीस यांची ही वाट दूर जाते ही कादंबरी आणि आज भाग 7वा. सन 1991. थंडीचा महिना संपत आला आणि हवेत उकाडा जाणवायला लागला. हल्ली लवकर उजाडत होतं. जवळच्या पिंपळ पानावर 2-3 चिमण्या येऊन बसत त्यांच्या आवाजानं आदितीला जाग येई. तिला आता सकाळी लवकर उठायची सवय झाली होती. किल्लीच्या गजराच्या घड्याळाची तिला अजिबात गरज लागत नव्हती. लवकर उठून रोज सकाळचा चहा करण्याची जबाबदारी मात्र तिने स्वतःवर घेतली होती. तसं करण्याने तिचे 2 हेतू साध्य झाले. सगळ्यांचा चहा एकत्र केला की वेळही वाचत असे आणि तेवढा वेळ सगळ्या कुटुंबाबरोबर घालवता येई. आजी आजोबा पहाटेच उठून बसत असत. नात चहा करतीये म्हटल्यावर त्यांना कोण आनंद होई. अलीकडे तर दोघेही तिच्या चहाची वाट बघत. आदितीला या सगळ्या प्रकाराची गंमत वाटली. गेली कित्येक वर्ष आई सगळ्यांसाठी रोज चहा नाश्ता 2 वेळचं जेवण करतीये, राब राबतीये. पण आजीने क्वचितच तिचं तोंड भरून कौतुक केलं असेल. आणि गेले काही दिवस मी चहा करतीये तर यांना किती आनंद होतोय. खरंच दुधापेक्षा दुधावरच्या साईला किती महत्त्व असतं ते आत्ता पटतंय असं तिच्या मनात येई. सासू आणि सून यांचं नातंही किती अवघड असतं नाही. एकमेकांचं मनापासनं कौतुक क्वचितच करतील दोघे. पण कुटुंबाविरुद्ध कोणी काही बोललं की लगेच एक होतात दोघीजणी. कदाचित मला मुलं होतील तेव्हा माझ्या मुलांवरही आई बाबा असेच जीव टाकून प्रेम करतील हा विचार मनात आला आणि ती किंचित दचकली, बावरली. आजपर्यंत तिने तिच्या लग्नाचा विषय टाळला होता आणि आज अचानक मुलापर्यंत मजल गेली. तिला खुदकन हसू आलं. तिने स्वतःलाच एक टपली मारली. आई इकडे ये ना गं, 2 मिनटं स्वस्थ बैस. बाबा तुम्हीही या जरा वेळ गप्पा मारायला. हा काय आलोच की. बाबा पार्ले ग्लुकोज बिस्किटांचा डबा हातात घेऊन येत म्हणाले. ही घे, सगळ्यांनाच ग्लुकोजनं शक्ती येईल. सकाळी खारी बिस्किट किंवा बटर चहात बुडवून खायला आदितीला आवडत असत. ऑफिसला जाताना सकाळी ग्लासभर दूध प्यायचंच हा नित्यक्रम मात्र तिने बदललेला नव्हता. आदिती, शकू आत्या येणार आहे आपल्याकडे 8 दिवस राहायला. आज जमलं तर लवकर घरी ये. आईनं पदरानं चेहऱ्यावरचा घाम पुसत तिच्या शेजारी बसत सांगितलं. शकू आत्या? अशी अचानक? अचानक नाही गं. गेल्या आठवड्यात तिचा फोन आला होता. म्हणाली गावाला यंदा दुष्काळ आहे, आत्तापासूनच पाण्याचा खूप त्रास आहे, त्यांची तब्येतही बरी नसते. मग बाबा म्हणाले ये इकडे आराम करायला. अरे अरे अरे, बिचाऱ्या लोकांचे पाण्याशिवाय खरंच खूप हाल होत असतील ना गावाला. आपल्या घरात पाणी येतं आहे तरी पाण्याच्या कमतरतेमुळे आपले हाल होतात, त्या लोकांचं कसं होत असेल. आदिती चहाचे कप विसळून ठेवत म्हणाली. बाबा तिला आणायला कोण जाणार आहे? महेश विचारतो का नाही तिला? तिचा मुलगा महेश तिची काळजी घेत असता तर काय पाहिजे होतं गं. आपण तरी किती पुरं पडणार. पण मी ठरवलं आहे आपल्याला जमेल तेवढी मदत करायची. मी रजा घेऊन तिला स्टेशनवर आणायला जाईन. आमच्याकडेही इयर एंडिंगमुळे भरपूर काम असतं. आई, मला लवकर यायला बिलकुल सांगू नकोस. सध्या ऑफिसमध्ये भरपूर काम आहे. शिवाय मला एप्रिलमध्ये ट्रेनिंगसाठी बेंगलोरला जावं लागेल, त्यासाठी तयारी करायला लागणार आहे. काय म्हणतेस तू आदिती? अगं शकू आत्या खूप दिवसांनी आपल्याकडे येते आणि आज तू लवकर घरी यायलाच पाहिजे. हे काय आणखीन नवीन? ट्रेनिंगला किती दिवस राहायचं आहे? किती दिवस जाणार आहेस? अगं अजून नक्की नाही झालं, पण 1-2 महिने राहावं लागेल. आदितीच्या ऑफिसमध्ये प्रचंड कामं असतात ही गोष्ट बाबांना लक्षात यायला लागली होती. आदितीच्या अंगची हुशारी आणि तिची मेहनत करण्याची तयारी त्यांना स्पष्ट दिसत होती. आईला प्रत्यक्ष नोकरीचा अनुभव नसला तरी आपली मुलगी काहीतरी वेगळं करू बघते याची जाणीव तिला झाली होती. पण म्हणतात ना, कळतंय पण वळत नाही. आदितीचं रोज उशिरा घरी येणं, सुट्टीच्या दिवशी घरून काम करणं हे सगळं तिची काळजी वाढवत होतं. शिवाय तिचं मुंबईच्या बाहेर जाऊन राहणं कसं आणि कधी थांबेल काही समजत नव्हतं. रात्री बेरात्री ती आदितीच्या काळजीनं दचकून जागी होत होती. शेजारपाजाऱ्यांच्या टोमण्यांची आता सवय झाली होती. पण आईचं हृदय स्वस्थ बसत नव्हतं.
आदितीचं कसं होणार, हिचं लग्न कधी होणार, कधीही न संपणारी भीती आणि काळजी तिच्यासमोर उभी होती. आजोबाई तिचं वेगळेपण लक्षात घेऊन तिच्या कलानं घ्यायला लागले होते. त्यांच्या ओळखीत, नात्यात अशा तऱ्हेचं काम करणारी कुणी बघण्यातच आलेली नव्हती. ही मुलगी सामान्य नव्हती, हिच्या आकांक्षा वेगळ्या होत्या हे लक्षात यायला आजोबांना वेळ नाही लागला. त्यांचे केस उगाचच काळ्याचे पांढरे झाले नव्हते. तरीही जे मनाला कळत होतं ते असं पटकन स्वीकारायला त्यांचं मन तयार होत नव्हतं. तुम्हाला माझी मैत्रीण अमला आठवते? तिला नोकरी मिळाली आहे दुबईला, चांगली पोस्ट आहे, पगार चांगला देते कंपनी, आदिती सांगत होती. दुबईला? ही तुझी अमला एकटी राहणार दुबईला? आजोबा म्हणाले. तरुण मुलींनी नोकरीसाठी परदेशी जाऊन एकटं राहणं ही गोष्ट त्यांना नवीन होती. बाबा, आजची मुलं चांगली नोकरी मिळाली की जातात परदेशी. आमच्या वेळी जमाना फार वेगळा होता. त्यावेळी नोकरी करायला घराबाहेर पडणं ही कल्पनाही लोकांच्या पचनी पडली नसती, मग देश सोडायची बात तर दूर. आमची पिढी आईवडिलांच्या आज्ञेत असायची ना. मधू, तरीही तू पळालासच का नाही गुपचूप मुंबईला? आम्ही बसलो वाट बघत, आज ना उद्या मध्याची चिठ्ठी येईल, काही खुशालीची वार्ता येईल म्हणून. काय घोर लावला होतास? काय हो, तुम्हाला आठवत आहे ना? आणि म्हणे आम्हाला विचारल्याशिवाय काही करायचं नाही. आजी बाबांवरची तिची नाराजी दाखवत म्हणाली. तर काय, मध्या बसला होता मुंबईला दडी मारून? आपले दत्ता काका भेटले नसते आणि त्यांनी नसती खुशाली कळवली तर तुझ्या आईनं आशा सोडली होती तुझी परत यायची. अहो दादा, त्यावेळी फोन नव्हते तुम्हाला कळवायला, खिशात दमडी नव्हती, मग तुम्हाला कुठून काय कळवणार? कधी मित्राकडे राहत होतो तर कधी रस्त्यावर, पण काहीतरी करून दाखवल्याशिवाय परत मात्र येणार नव्हतो. बरं, ते आता राहू दे. मधू मुलगा होता, त्यावेळची परिस्थिती बरी म्हणायची. अमलाची मुलीची जात, ती तिकडे कशी राहणार एकटी, तिची खुशाली कशी कळणार? अगं आजी, म्हणून काय झालं? मुलगी म्हणून स्वतःला कमी मानण्याची, असुरक्षिततेची भावना काढून टाकली ना की सगळं काही जमतं, जमवता येतं. तेही खरंच आहे म्हणा. अगं पण सगळेच पुरुष काही मनात चांगला हेतू धरून वागत नाहीत ना. कामाच्या ठिकाणी तुम्ही इतके तास एकत्र राहणार, कोण कसं वागेल, कोण कसं बोलेल? आईला बाहेरच्या जगात लचके तोडायला टपून बसलेल्या गिधाडांची भीती वाटत होती. आई, पण मग काय करायचं? अगं भिवून भिवून किती वर्ष आपण घरात बसणार? आपल्या या अशा वागण्यानं ना काही नीच पुरुषांचं फावतं. आदिती आंघोळीला जायची तयारी करत म्हणाली. तिने सुताराला बोलवून मोरीची चांगली डागडुजी करून बाथरूम करून घेतली होती. नवीन शॉवर बसवून घेतला होता. तिच्या आवडीच्या फिक्कट गुलाबी टाईल्स लावल्या होत्या. तेव्हापासनं शॉवर घेणं हे तिचं आवडीचं काम करायला तिला सोपं झालं होतं. तिने घरात केलेल्या सोयीच्या बदलांमुळे त्यांचं 3 खोल्यांचं घर खुश होतं, सजत होतं. नवीन सोफा सेट, डायनिंग टेबल हॉलला शोभा देत होतं. आदिती, तुझे पैसे तुला उपयोगी पडतील, पुढे बँकेत ठेवून दे, खर्च वाढवू नकोस. आई बाबा तिला पुन्हा पुन्हा सांगत असत. त्यावर आदिती त्यांना म्हणत असे की आई बाबा, हे घर माझंच आहे ना. आपल्या घरात मला काही करावंसं वाटलं तर करू दे ना. मी मेहनत करते, पैसे कमावते मेहनत करून. आपल्या सगळ्यांना आरामात राहता यावं म्हणून नोकरी करायची ना. शिवाय मला एका जागी नाही थांबायचं. तिचं प्रमोशन तिला खुणावत होतं. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत होता. तेच तिचं मोठं शस्त्र होतं. भविष्यात लोकांच्या विरोधाशी लढताना तेच कामी येणार होतं. आज शुक्रवार होता. आज होणाऱ्या वीकली मीटिंगसाठी ती तिचा निळा बोटनेक टॉप आणि सफेद ट्राउझर्स घालून तयार होत होती. तिच्या कमनीय बांध्याला तसे कपडे खोलून दिसत होते. तिने कानात जांभळे टॉप्स घातले, ओठावर हलकीशी लिपस्टिक फिरवली, डोळ्यात काजळ घातलं. तसं तिला बघून आरसा हसला. आदिती, अगं ऑफिसला असे कपडे घालतेस? ओढणी नाही, कपाळाला टिकली नाही, बरं दिसत नाही ग पोरी. आजी तिच्या खोलीत डोकवत म्हणाली. आजी, कधी कधी असे सुटसुटीत कपडे बरे पडतात प्रवास करायला, काम करायला. आमच्या ऑफिसमध्ये हल्ली असेच कपडे घालतात मुली.
वाईट दिसत आहेत का गं? आजी काही बोलली नाही. माझी आदिती कुठल्याही कपड्यात छान दिसते, पण सवय नाही ना तिला अशा कपड्यात बघायची. आजोबा बाहेरून त्यांच्या खुर्चीतच बसून बोलले. त्यांचं सकाळचं फिरणं कमी झालं होतं. हल्ली एकाच जागी बसून कुठली कुठली कोडी सोडवत बसत. बरं, आजी आजोबा मी निघते. औषधं वेळेवर घ्या. काही आणायचं असेल तर रविवारी मला सुट्टीच्या दिवशी सांगा. हो गं भाई, सांभाळून जा. आईनी प्रेमानं बनवून दिलेला डबा आदितीनं पर्समध्ये ठेवला. आई, अगं किती चांगली आहेस तू. मला असं लाडवून ठेवलंयस ना. बरं, शकवात्या येणार आहे तेव्हा घरात काही सामान आणायचं असेल तर मला सांग. नको गं, सचिन येईल 2 दिवसात. त्याच्याकडून सगळं सामान आणून घेते. बाबांनी पैसे देऊन ठेवलेत मला. आई, अगं सचिनचा अभ्यास कसा चाललाय गं? अगं तो आला घरी की तूच बोल ना त्याच्याशी. आई आदितीला व्हरांड्यापर्यंत सोडायला गेली. सुंदर स्मार्ट दिसणाऱ्या आदितीला झपझप दूरवर जाताना बघून आई स्वतःशीच म्हणाली, या पोरीला शहाणी म्हणू का वेडी? आज काय व्हरांड्यातच उभं राहायचं काय सुद्धा? अगं माझी ऑफिसला जायची वेळ होईल आता. आम्हाला काय उशीर झाला तर टॅक्सीनं जायची सोय नाही आहे आपल्या लेकीसारखी. अहो, माझी लेक आता एक्झिक्युटिव्ह आहे म्हटलं मोठ्या कंपनीत. मेहनतीचे पैसे कमावते. हो, आणि आम्हाला मेहनत काय असते हे माहीतच नाही, नाही का? घ्या तुमचा डबा घ्या, रुमाल घ्या. जास्त धावपळ करू नका. नशीब माझाही डबा तयार केला आहे, नाहीतर लेकीच्या कौतुकात दुसरे कोणी घरात आहेत हे विसरतात काही माणसं. तर घरातली कामं करायला इतकी माणसं ठेवलीत ना तुम्ही? हां, एवढे काही टोमणे मारायला नको आहे. आई स्वयंपाकघरात वळत वळत म्हणाली. आदितीला आज वेळेवर बस मिळाली, त्यामुळे ट्रेनही अगदी आरामात पकडता आली. अमलाची रिकामी जागा बघून तिला वाईट वाचल्यापासून राहिलं नाही. दुबईला चांगली नोकरी मिळाली तिला आणि तिने ती संधी सोडली नाही. चांगलं चाललं असणार तिचं. पण किती दिवसात फोन नाही, पत्र नाही. तिच्या डोळ्यांसमोर त्यांच्या अनेक विषयांवर रंगलेल्या चर्चा आल्या. अमला एकदम डॅशिंग, स्वतंत्र वृत्तीची आणि कायम सकारात्मक विचार करणारी. तिच्या हृदयात ज्वलंत आग होती. काहीतरी करून दाखवण्याची उर्मी होती. तिच्या मोठ्या डोळ्यात उद्याची स्वप्न दडली होती. गावातल्या घरातल्या परंपरा मोडून सोडून ती एकटी मुंबईला हॉस्टेलवर राहत होती. घरातल्यांनी तिचं लग्न जमवायचा घाट घातला आणि तिने गुपचूप गाव सोडलं. मुंबईला येऊन पार्ट टाईम नोकरी आणि कॉलेज अशी दुहेरी कामगिरी ती हिमतीनं पार पाडत होती. 1-2दा तिने दुबईतल्या एका प्रसिद्ध कंपनीतल्या मॅनेजरच्या पदासाठी अर्ज केला होता. आश्चर्य म्हणजे पदव्युत्तर शिक्षण संपतानाच तिला दुबईहून चांगल्या नोकरीची ऑफर आली. त्यावेळी ती आनंदली होती आणि काळजीतही पडली होती. परदेशी जायचं म्हणजे पैशाची सोय करणं आलं. त्यावेळी आदितीने तिला सांगितलं, हे बघ, मी 2-3 हजारांची सोय करू शकतेस. तू स्वामीला ओळखतेस ना, एकदा त्याला विचारून बघ, तो काही सोय करेल तुझी कदाचित. इकडून तिकडून 4 टोकं जुळवून अमलानं दुबईचं तिकीट काढलं. दुबईला जायच्या आधी तिने आदितीला बाहेर भेटायची इच्छा बोलून दाखवली. आदितीलाही वाटलं भेटावं बाहेरच. कितीतरी चांगली उपाहारगृह अलीकडे नावारूपाला यायला लागली होती. ट्रेनमध्ये एकतर गर्दीत मोकळेपणानं बोलता येणार नाही, शिवाय बेंगलोरला ट्रेनिंगला गेले की तिला लवकर मुंबईत परत येता येणार नाही. मग तोपर्यंत आम्हाला गेली असेल दुबईला. मग कधी भेटणं नशिबात असेल कोणास ठाऊक. शुक्रवारी संध्याकाळी तिने अमलाला दादरला शिवसागरमध्ये भेटायला बोलवलं. अमला वेळेवर आली. नेहमीसारखी ताजी तवानी, डोळ्यात स्वप्न नाचत होती. गर्द हिरव्या काठाच्या पोपटी कॉटन साडी ती खूप आकर्षक वाटत होती. दोघींनीही आवडती मँगो लस्सी मागवली. अभिनंदन अमला, 2 गोष्टींबद्दल. एक म्हणजे तुला चांगली नोकरी मिळाली म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू स्वतः तुझ्या पायावर हुशारीवर परदेशी जायला निघाली आहेस. तुझी स्वप्न पूर्ण करायला देव तुला सगळी मदत करो. थँक्स आदिती. तुझंही मनःपूर्वक अभिनंदन. तुझ्या प्रमोशनबद्दल कळलं मला. ओ हो, ती बातमी तुझ्यापर्यंत पोहोचली वाटतं. अगं चांगली बातमी पसरायला वेळ नाही लागत. आदिती हसली. आदिती, तुझ्याकडे बघून वाटतंय की तू पूर्वीची बालिश आदिती राहिलेली नाही आहेस. 2-3 वर्षात किती वेगळी दिसायला लागली आहेस. ती पूर्वीची नुकतीच कॉलेज संपवून बाहेर पडलेली बालिश कळीसारखी आदिती आणि आत्ताची उमलत चाललेली आदिती. आता तर तुला मॅडम म्हणावंसं वाटतंय. आदिती एकदम हसायलाच लागली.
मॅडम, अगं किती पोएटिक बोलतेस तू आम्हाला. असा काय बदल झाला आहे माझ्यात? आरशात बघ स्वतःला निरखून, म्हणजे मी काय बोलते ते तुला कळेल. आणि मॅडम आदिती बोलतायत पण कशा? मुद्दे सूद, पॉईंट समजून सांगितल्यासारख्या. हं, काहीही बोलतेस तू आम्हाला. तूच बघ किती बदलली आहेस. आणि आता काय? सरळ दुबई, डायरेक्ट ट्रेनमधून विमानाचं उड्डाण. अगं हे बदल तर होतच राहणार. काही आपसूक होतात तर काही मुद्दाम ठरवून करावे लागतात. माझ्या बाबतीत म्हणशील तर मला बदलावं लागलं, नाही तर पडले असते कुठेतरी खितपत. आईवडिलांनी ठरवलेल्या माझ्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठ्या माणसाशी लग्न करून बसले असते, त्याची मर्जी सांभाळत. आम्हाला एक सांगू का तुला, तुझ्यात फायर आहे आणि ते तू सिद्ध करून दाखवतीयस. माझी खात्री आहे आम्हाला की दुबईला जाऊन त्या कंपनीत तू चमकशील, खूप पुढे जाशील. तुझ्या आईवडिलांना मात्र तेव्हा त्यांच्या आत्तापर्यंतच्या वागण्याचा पश्चात्ताप नक्की होईल. ती अमलाच्या हातावर हात ठेवत म्हणाली, परत कधी भेटशील गं आदिती? बोलताना अमलाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. अगं तू बोलवशील तेव्हा. खरंच येशील? माझ्यासाठी काय आणशील? अगं तुला आवडेल असं काहीतरी. अमला, नोकरीच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था झाली की मला कळव. हां, ऑल द बेस्ट. आज दोघींनाही एकमेकींना सोडवत नव्हतं. बिल देताना आदितीला खूप वाईट वाटत होतं. आता दोघींची भेट कधी होणार होती ते आज तरी कुणीही सांगू शकणार नव्हतं. भविष्यात दडलेल्या गोष्टी तो भूतकाळ झाल्यावरच कळतात, हे कुणी वेगळं सांगायला नको. शकू आत्या 8-15 दिवस राहायला आली म्हणताना जवळजवळ महिनाभर राहिली. जाताना स्वतःच्या चांगल्या आठवणी मागे ठेवून गेली. महिनाभरात आत्यानं खूप लळा लावला. एक प्रौढ मैत्रीणच आपल्याबरोबर राहायला आली आहे असं वाटलं आदितीला. शकू आत्यानं भाचीच्या बारीक सारीक आवडीनिवडी लक्षात घेऊन तिचे लाड पुरवले. आत्या भलती चौकस आणि बडबडी. आदितीचं काम काय असतं, तिला कुठे कुठे जावं लागतं, इथपासून तिच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांची नावं, बॉस वागतो कसा, अशा अनेक गोष्टी तिने आदितीच्या पोटात शिरून काढून घेतल्या. आदिती येईपर्यंत तिच्यासाठी घरचे सगळे जेवायला थांबलेले असायचे. शकू आत्यानं आदितीच्या आवडीचे पदार्थ करायचा सपाटाच लावला होता. आदितीची खाण्याची आवड थोडी निराळी होती. कोथिंबीर वडी, निनावं हे तिचे विशेष आवडीचे पदार्थ. आत्यानं तासभर खपून सगळी तयारी करून तिच्यासाठी खमंग कोथिंबीर वडी आणि निनावं केलं. निनावं हा खास त्यांच्या गावाकडचा पदार्थ. हे पदार्थ करण्याची आत्याची खासियत होती. कोणतीही सँडविच आधी तिला आवडत. आत्यानं सकाळच्या डब्यात तिला एग सँडविच, टोमॅटो सँडविच करून दिली. चविष्ट सँडविच खाताना तिला आत्याची खूप आठवण आली. तिच्याबरोबर ऑफिसमधल्या स्वामीलाही तिने एक सँडविच ऑफर केलं, त्याला तर ही पर्वणी वाटली. रात्री उशिरापर्यंत आत्या तिच्याशी गप्पा गोष्टी करत बसायची. तिच्याशी बोलता बोलता तिचे पाय चेपायला लागायची. कधी तिच्या लांब कुरळ्या केसांना हळूवार हातानं तेल लावायची. शकू आत्याचं असणं म्हणजे एका प्रेमळ वृक्षाच्या सावलीत असल्यासारखं आदितीला वाटत होतं. अगं तुझ्या बॉसबद्दल काहीतरी सांग ना. तो दिसतो कसा, बोलतो कसा? तुझ्या बॉसचं लग्न झालं आहे का गं? एकदा शकू आत्यानं उत्सुकतेनं विचारलं. आदिती हसायला लागली. आत्या, अगं तुला काय एवढा इंटरेस्ट? अगं तो एवढा म्हाताराही नाही, एकदम तरुणही नाही. असेल 35शीचा. दिसायला बरा आहे, पण माझ्याशी वागताना एकदम खडूस आहे गं. जिकडे तिकडे नुसता टोकत असतो. कधी कौतुकाचा म्हणून एक शब्द त्याच्या तोंडातनं निघत नाही. अगं मग चांगलं आहे की ते. तोंडावर गोड बोलून भुलवणाऱ्या आणि मागून खंजीर खुपसणाऱ्या संधीसाधू लोकांपेक्षा तोंडावर कडू बोलणारी माणसं बरी. कदाचित ना तुझं काम त्याला आवडत असावं. कामासंबंधित त्याच्या अपेक्षा असतील आणि त्या तू पुऱ्या करशील याचा त्याला विश्वास वाटत असेल, म्हणून टोकत असेल तुला तो. असं म्हणतेस आत्या तू? आत्या तू ग्रेट आहेस हां. हा तू नवीनच अँगल मांडलास. मी नव्हता कधी असा विचार केला. मग अधूनमधून या म्हाताऱ्या आत्याचे विचार ऐकत जा. अगं हे केस उगच नाही काळ्याचे पांढरे झाले. आणि काय गं, त्याच्या लग्नाचं काय गं? वासवानी म्हणजे सिंधी असेल ना? अगं आत्या तू कुठून कुठं पोचतीयस? आता त्याच्या लग्नाचं विचारून मी काय करू? उद्या त्याला विचारीन. हां, वासवानी आपण कामाचं नंतर बोलू. आधी मला तुझ्या लग्नाची माहिती दे. तुझं लग्न झालं आहे का? तुझी बायको काय करते?
आत्या, अगं खूप पोरी त्याच्या मागे असतात. मी तर नेहमी सावध असायची त्याच्यापासून. आदितीला बोलतानाही खो खो हसू यायला लागलं. शके, भाचीला काय पडवतीये? झोप बरं आता. आदिती, तुला सकाळी लवकर उठायचं असतं ना. आजोबा मध्येच आत्याला टोकून गेले. आदिती, तुला पुष्कळ शिकायचं आहे, खूप पुढे जायचं आहे. हे सगळं लक्षात आलं आहे माझ्या. शिक, खूप मोठ्या पदावर जा. पण एक लक्षात घे, जितकी पुढे जाशील ना तितकी तुझ्या भोवतीची संरक्षणाची कुंपणं तुटत जातील बाळा. कदाचित जवळच्या माणसांची, मैत्रीची आवरणं गळत गळत जातील. शत्रूचे मित्र आणि मित्राचे शत्रू व्हायला वेळ लागत नाही. तुमच्याच भाषेत टॉपला जाणारी व्यक्ती एकच असते. देऊळ हे नेहमी उंचावर असतं आणि त्यातल्या देवाचं दर्शन घ्यायला पायऱ्या चढून नेहमी उंचावर जावं लागतं. बऱ्याचदा धीर सोडून चालत नाही, दमछाक होऊन चालत नाही. तेव्हा जे काही करशील ते विचार करून धीरानं कर बरं. आत्या आदितीच्या केसातनं हात फिरवत म्हणाली. आदिती डोळे विस्फारून एकटक आत्याकडे बघत राहिली. आत्या, तू खरंच ग्रेट आहेस गं. हे सगळं तुला कसं समजतं? अगं, तुझी आत्या लहानपणापासून बेडर, कुणाला म्हणून घाबरायची नाही. आणि हो, अगं 10-12 वर्ष ग्रामपंचायतीत काम केलंय तिनं. आजी मटारच्या शेंगा सोलायला घेऊन येत म्हणाली. आधी आमच्या गावात ये एकदा राहायला. स्वतः येऊन बघ. आपला मोठा वाडा आहे, बागा आहेत, आपलं मोठं वाचनालय आहे. एक पाण्याचं काम मात्र रेंगाळलं आहे. दुष्काळात पाण्याचे हाल होतात गं. शकू आत्या, यावर मात्र काहीतरी ठोस उपाय शोधायला हवा. आपण बोलूया यावर नंतर नक्की. बरं, मला एक सांग आदिती, कुणी आवडलं आहे का गं तुला? काय? नाही म्हटलं, कुणी आवडलं आहे का तुला? आत्या, तुझं ना काही. हां. अचानक तिच्या डोळ्यांसमोर समुद्रावर भेटलेला तो तरुणाला गालावर लाली आली. सुधा वहिनी, पोरगी लाजली. हां, मी सांगून ठेवते, आता येईन ती हिच्या लग्नालाच येईन. अगं आत्या, अजून कशात काही नाही. तो विचार मी केलेलाच नाही आहे. या हुशार, प्रेमळ आणि समजूतदार बाईला तिची मुलं मात्र कधीही भेटायला येत नव्हती, याचं आधी तिला वाईट वाटलं. लहानपणी शकू आत्या फारशी कधी राहायला आलेली तिला आठवत नव्हती. एकतर मुंबईतल्या लहान जागा आणि दुसरं म्हणजे मुलं लहान असल्यामुळे प्रत्येकजण आपापले संसार सांभाळण्यात गुंतला होता. प्रत्येकाला आपापली जबाबदारी होती. शकू आत्याला 2 मुलगे, मोठा महेश आणि धाकटा नितीन. आदितीचं आणि त्यांचं कधीच पटायचं नाही. लहानपणी कधी एकत्र राहायची वेळ आली तर सतत भांडणं व्हायची. नक्की कशावरनं व्हायची भांडणं? मला वाटतं दोघेजण माझ्यावर दादागिरी करायला बघायचे. सचिनचं बरं होतं, त्याचं नेहमी तळ्यात मळ्यात असायचं. आदितीला आत्ता ते आठवलं आणि हसायला आलं. महेश आणि नितीन इतक्या वर्षानंतर कधी भेटले तरी ते तसेच वागतील का? एक मात्र खरं की इतक्या दिवसात आत्याचा मुलगा महेश एकदाही फिरकला नाही की एकदासुद्धा त्याचा फोनही आला नाही. आपली आई एकटी प्रवास करून आली. कशी आली, तिची तब्येत कशी आहे, भावाकडे तिची सोय कशी लागली आहे, यापैकी मुलांना काहीही विचारावंसं वाटलं नाही. नितीन मॉरिशसला राहायला गेला आहे, पण महेश तर मुंबईतच होता. कोणी काही बोलून दाखवलं नाही तरी इथे सगळ्यांना माहिती असतं की मुंबईच्या उपनगरात राहणाऱ्यांच्या लहानशा घरात एक एक माणसाला सामावून घ्यायला मन मोठं लागतं. 1 BHK, 2 BHK, 3 BHK ही भाषा इथल्या राहणाऱ्या माणसांची समाजातली मानाची भाषा ठरते. मनाची भाषा समजणारे अगदी थोडे. तेही BHKची भाषा सोडून माणसाला जोडणारी भाषा चांगल्या प्रकारे समजतात. काही महिन्यांपूर्वी आदितीच्या ऑफिसमध्ये नवीन कम्प्युटर्स आले. बदलत्या तंत्रज्ञानाचीही चाहूल. हळूहळू टाईपरायटर्स अडगळीच्या खोलीत सरकत होते. त्यांच्या जागा नवीन डेस्क, कम्प्युटर्स घ्यायला लागले. नवीन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची भाषा शिकणं गरजेचं झालं होतं. कम्प्युटरवर काम करणं ही आजच्या काळातली आवश्यक गोष्ट झाली आणि काळाची गरज ओळखून आदितीनं ठरवलं की भविष्यात पहिल्यांदा कम्प्युटरची भाषा शिकायला हवी. तिने एका चांगल्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये स्वतःचं नाव नोंदवलं. आठवड्यातून 3 वेळा भरणारा क्लास वर्षभर चालणार होता. आदितीला ऑफिसच्या कामासाठी मुंबई बाहेर जायला लागत होतं. शिवाय कधी जास्त काम निघालं तर ऑफिसमध्ये थांबायला लागत होतं.
अशा वेळी तिचा क्लास बुडत असे, पण त्याला इलाज नव्हता. तिच्या कामाची जबाबदारी वाढत होती. एक्झिक्युटिव्ह झाल्यामुळे तिची टीम ती तयार करत होती. नवीन भरती करायला लागली. त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्याकडनं योग्य ते काम करून घेण्यासाठी तिला स्वतःला आवश्यक ते ज्ञान मिळवणं जरुरीचं वाटलं. ती जोरात कामाला लागली. सौंदर्य प्रसाधनांमध्ये तिला साबण आणि टूथपेस्ट या 2 गोष्टींचा स्वतंत्र अकाउंट देण्यात आला. त्याचं प्रमोशन, खरेदी, विक्री याचा पूर्ण आलेख ठेवणं ओघानंच तिच्याकडे आलं. त्यांच्या कंपनीचा साबण होता विन्झॉल आणि टूथपेस्ट होती चमको. कंपनीला ही दोन्ही उत्पादनं अनेक राज्यात विकायची होती. विन्झॉल आणि चमको ही जणू आदितीची अपत्यच झाली. तिने जन्म दिला नव्हता, पण त्यांच्या पुढच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्यावर सोपवली गेली. कंपनीत मार्केटिंग, खरेदी, विक्री याची वेगवेगळी डिपार्टमेंट होती. जाहिरातीचा सेक्शन वेगळा होता. मार्केटिंगची जबाबदारी कोणाला द्यायची ह्यावर अंतर्गत मसलती चालल्या होत्या. कंपनीतल्या हुशार आणि अनुभवी विनय अरोराचं नाव सर्वमुखानं मान्य झालं आणि विनय अरोरा हा नवीन मार्केटिंग मॅनेजर झाला. आदितीला त्याच्या हाताखाली काम करायला लागणार हे नक्की झालं. आदितीला पुन्हा एकदा अनेक आव्हानांना सामोरं जायला लागणार हे दिसायला लागलं, कारण आता वासवानी तिचा बॉस नसणार होता. तिने त्याच्या हाताखाली 3 वर्ष काम केलं. त्याच्या काम करण्याच्या ठराविक पद्धतीची तिला सवय झाली आणि आता पुन्हा एकदा हे बदल झाले. पुन्हा नव्यानं श्री गणेशा. वासवानीबरोबर काम करताना सुरुवातीला वाटलेलं टेन्शन हळूहळू कमी होत गेलं होतं. त्याचं एक होतं, कधी जास्त कौतुक नाही, तसंच कधी खरडपट्टी नाही. एखादं काम आवडलं की तो ठीक आहे असं म्हणून पुढच्या कामाला सुरुवात करत असे. कधी काम आवडलं नाही तर त्याच्या कपाळावर बारीक आठी दिसे. तो गप्प होऊन जात असे. आदितीला सरावानं हे बरोबर कळायला लागलं होतं. ती करत असलेल्या कामात चाणाक्षपणे मार्केटमध्ये काय घडतंय हे टिपणं अति आवश्यक होतं. त्यांच्या उत्पादनांची विक्री योग्य दिशेनं चालली आहे का हे ओळखण्यासाठी दूरदृष्टीची गरज होती आणि नेमकं तेच करणं तिला जमत होतं. त्याबरोबर मेहनत, काहीतरी नवीन करायची धडपड तिच्या अंगात होती. कामाच्या एखाद्या विषयावर तिची टिप्पणी ती द्यायला लागली की तो लगेच तिला थांबवायचा. आता तिला काही गोष्टी आठवायला लागल्या. तिने सुचवलेल्या नवीन कल्पना त्यांनी कधीही उचलून धरल्या नाहीत. ती काही नवीन सांगतीये हे त्याच्या लक्षात येताच त्यांनी तिला काही बोलायची संधीच दिलेली नव्हती. आदिती हे सगळं आठवून अतिशय अस्वस्थ झाली, पण ह्या गोष्टीपुढे तिला काही करता येत नव्हतं. तिला अतिशय असहाय्य वाटलं. तुझा शहाणपणा तू तुझ्याकडे ठेव हा मेसेज त्याच्या नजरेतनं तिला कळायचा. कधीकधी मुस्कटदाबी व्हायची. तिची उद्विग्नता ती कोणाला बोलून दाखवणार? स्वामीला. ऑफिसमध्ये तो तिचा एकमेव मित्र. त्याच्यावरती विश्वास ठेवत होती. तिच्या चेहऱ्याकडे बघतात स्वामीनं लगेच म्हणावं, बोल बोल आदिती, सांगून टाक, तुझ्या पोटात काही ठेवू नको, ट्रस्ट मी. आणि मग त्याच्या या बोलण्याची वाट बघत असल्याप्रमाणे आदिती भडाभडा सगळं बोलून मोकळी व्हायची. आता वासवानी जाणार, त्याबरोबर पुन्हा सगळं बदलणार हे ठरलेलं. कामाच्या पद्धतीत आणि एकंदरीत संयोजनात सुद्धा. नवीन बॉसच्या मनात काय असेल? आपल्या उत्पादनांना चांगली किंमत मिळावी म्हणून तो कोणत्या योजना आखेल. कामासाठी तिला नेहमी बाहेरगावी जायला लागणार हे निश्चित. यापूर्वी कधीतरी दिल्लीला, बँगलोरला जावं लागत होतं, पण यापुढे नेहमी जावं लागणार. यासाठी घरी सगळ्यांना समजवावं लागणार होतं. एक तरुण सुंदर मुलगी परगावी, कधी एकटी तर कधी तिच्या बॉसबरोबर प्रवास करणार ही बाब इतक्या सहजपणे मान्य होईल का? आदितीला या विषयातली गुंतागुंत दिसत होती. तिला तिच्या लग्नाचा विषय टाळता येणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं. एकूणच बाहेर आणि आत दोन्हीकडे स्पर्धा आणि तणाव वाढतच चाललेले होते. श्रोते हो, हा होता भाग 7वा. भाग 8वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.